आणि शिक्षक होण्याइतकी सुदैवी गोष्ट दुसरी कुठलीही नाही. कारण अनेक जॉबमध्ये असं असतं, सुख आहे पण समाधान नाही, समाधान आहे पण सुख नाही. म्हणजे काहींना समाधान आहे, काम केल्याचं समाधान आहे, पण वेतन कमी आहे म्हणजे सुख नाही. काहींना वेतन खूप आहे म्हणजे सुख आहे, पण काम केल्याचं समाधान नाही. शिक्षक ही अशी एकमेव आपला हा व्रत असा आहे की ज्याच्यामध्ये सुख पण आहे, समाधान पण आहे आणि स्थैर्य पण आहे. फक्त आपलं ते मान्यवर असलं पाहिजे. आणि असं असून सुद्धा आजचे शिक्षक आनंदी का नाहीत? म्हणजे आपण आहात, पण महाराष्ट्रात एकंदर अभ्यास केला तर इतके शिक्षकांचे प्रश्न कुठून आले? नसला तर ते निर्माण करणं, कारण ते निर्माण केल्याशिवाय संघटना चालत नाहीत. संघटनांना प्रश्न हवे असतात, संघटनांना त्यांचं अस्तित्व हवं असतं. मग शिक्षक असल्यानंतर तो जर आनंदी असेल, माझ्या मते समाजामध्ये दोन व्यक्ती नेहमी आनंदी पाहिजेत. त्या नसल्या तरी त्यांनी तसं दाखवलं पाहिजे मी आनंदी आहे. ते म्हणजे एक डॉक्टर आणि दुसरे शिक्षक. कारण डॉक्टरांचा चेहरा जर आशादायक असेल तर पेशंटला असं वाटतं की मी पटकन बरा होऊ शकतो. पण काही डॉक्टरांचे चेहरे असे असतात की त्यांना पाहिल्याबरोबर सर्दी असली तरी आता मला कॅन्सर होणार आहे, मग आधीच तो पेशंट अर्ध मेला होतो. म्हणून डॉक्टर नेहमी असे प्रसन्न असावे, तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे. आणि शिक्षक एक प्रसन्न असावे. त्यांनी म्हणजे वर्गाच्या दरवाजापर्यंत जाऊस तर परिस्थिती काही असो, परंतु वर्गात जाताना, मुलासमोर जाताना, अरे सर आले आणि आज काहीतरी आशादायक घडणार आहे असं ज्यावेळेस मुलांना वाटेल त्यावेळेस ते सुद्धा प्रसन्नपणे बसतील. पण आता आपणही शेवटी माणूस आहोत. आमची गुरुजी 8-15 दिवसातून एकदा आम्हाला खूप बदडायचे, खूप मारायचे. मग त्याचा शोध आम्ही घेतल्यावर आम्हाला समजलं की त्यांची ज्यावेळेस घरी भांडणं होतात, आता तिथं तर राग काढता येत नाही, तिथं जरा अडचण होती म्हणून ते आमच्यावर काढायचे. म्हणून बाहेर काय घडलं, घरी काय घडलं याचा विचार न करता विद्यार्थ्यांना मी तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. आणि आता या वर्गात दुसरं कोणीही नाही. हा वर्ग म्हणजे माझाच वर्ग आहे. तुम्ही काय 30-40 मुलं असताल, मी असेल. आता इथं आपणच आहोत. ज्ञानाचं आदान प्रदान, अध्यापन, अध्ययन असं छानपैकी आपण करू. या जगापासून थोडंसं दूर राहून अशी भावना आपल्यात असली की विद्यार्थी सुद्धा छान मस्त त्या शिक्षकाशी रमतात. म्हणून गणिताचे अगदी सायन्सचे शिक्षक सुद्धा लोकप्रिय, जनप्रिय, विद्यार्थीप्रिय झालेले आहेत. कारण हे आपल्याला अवघड विषय वाटतात. आणि कधी कधी मराठीचे शिक्षक सुद्धा नकोशे झालेले आहेत. कारण तो शेवटी नैसर्गिकतेचा भाव असतो. परंतु हा व्यवसायाचा भाग आहे. आपण प्रसन्न राहणं, कारण जेवणामध्ये 6 चवी आहेत. म्हणजे कडू, आंबट, गोड, खारट, तुरट वगैरे 6 चवी आपल्या जिभेवर आहेत. पण जीवनामध्ये 9 चवी आहेत, म्हणजे 9 रस आहेत. आणि या 9 रसाचा उपयोग आपल्याला अध्यापनामध्ये होतो. त्यामध्ये शांत रस आहे, वीर रस आहे, हास्य रस आहे, करुण रस आहे, शृंगार रस आहे, मला वाटतं अजून रौद्र रस आहे, भयानक रस आहे. सगळे म्हणजे जसे जसे माणसं आहेत तसे रस तयार झालेले आहेत. म्हणजे या 9 रसात सगळी मनुष्यजात बसेल असेच रस तयार केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या कॅटेगरीचे माणसं असतात. पण शिक्षक हा एकमेव माणूस असा असतो की तो कुठल्याही रसातला असो. अर्थात हे 9 रस ज्यांना मान्य नाहीत ते 10व्या रसाच्या जास्त अधीन होतात. तो म्हणजे सोमरस. मग त्यांचा 10वाही लवकर येण्याची शक्यता असते, कारण त्यांना या 9 रसातली गंमतच जर कळाली नाही तर खरं नाही. परंतु हे 9चे 9 रस अध्यापनात जरी वापरले नाही, कारण आपण ते तसे वापरू शकत नाही. मराठी शाळेत शृंगार रसाचा काही विषय नाही. महाविद्यालयामध्ये ठीक आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना तो सांगू शकता. आपल्याकडे जरी लैंगिक शिक्षण अजून मुक्तपणे दिलं गेलेलं नाही तर आपला एक विश्वास आहे, आपण जे करतो ते बोलायचं नाही, करायला मात्र चुकत नाही. परंतु या गोष्टी सुद्धा उघडपणे तिथं बोलल्या गेल्या पाहिजे. परंतु लहानपणी जे शिक्षक रस वापरायचे, आता वीर रस आहे. असा इतिहास शिकवताना आमच्या जुने तुम्ही शिक्षक पाहिले असतील, त्यांच्यामध्ये किती वीर रस असायचा. पण आता मुळात शांत वृत्तीचा जर एखादा शिक्षक असेल तर त्यानं इतिहास शिकवायचा कसा, हा सुद्धा फार मोठा प्रश्न असायचा. म्हणजे आमचे गुरुजी इतके शांत रसाचे होते, म्हणजे ते मारताना सुद्धा शांतपणे मारायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये असं हे जग इतकं शांतपणे चाललेलं आहे, आपण घाई करण्यात काहीही अर्थ नाही असा त्यांचा अर्थ. असा म्हणजे मग अफजल खानाचा वध शिकवताना ते नेहमी सांगायचे की महाराजांना ज्यावेळेस समजलं अफजल खान आलेला आहे तर त्यांनी ते शांतपणे स्वीकारलं, कारण आता आपल्याला विरोध करावा लागेल. मग अफजल खानाची भेट ठरली. महाराज शांतपणे त्याला भेटायला गेले. सगळी तयारी केलेली होती. मग अफजल खान शांतपणे महाराजांना म्हटलं या. सगळं असं इतकं शांतपणे, म्हणजे नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की महाराज असे खुर्चीवर बसलेले आहेत आणि ते अफजल खानाला सांगतायत तू असा टेबलावर झोप.
आता तू थोडा अंगर खा वर घे, मग मी तुझं पोट फाडतो, पुरेसं होईल का एवढं? मग अब्दुल खान सांगतो बस आता महाराज खूप झालं. म्हणजे हा वीररथ जर शांत रसात गेला तर त्या घटनेचं सुद्धा. आणि त्याच्या विरोधात एक शिक्षक असे होते, शाहिस्ते खानाचा धडा ज्यावेळेस शिकवायचे, की त्या शाहिस्ते खानानं खिडकीतून अशी उडी मारली आणि ते एका विद्यार्थ्याला सांगायचे, त्यावेळेस असे काही खिडक्यांचे गज तुटलेले काही नाही, एका विद्यार्थ्याला सांगायचे तू खिडकीजवळ उभा राहा असा लटकून, आणि ते सांगायचे. महाराज असे धावले आणि त्यांनी शाहिस्ते खानाच्या असा वार केल्यावर त्याच्या बोटावर वार लागला आणि मग तो विद्यार्थी लटकलेला आणि गुरुजी महाराजांसारखे पळत जाऊन फाट पडला. म्हणजे तो धडा शिकवताना बहुतेक वर्ग मोकळा असायचा, कारण कुणाला शाहिस्ते खान व्हावं लागेल याचा भरोसा नसायचा. आणि अनेकांना तर असं वाटायचं टेबलावरच बोटं ठेवायत, गुरुजी इथं बोटं छाटा पण तिथं काही करू नका बुवा. परंतु वीररस सुद्धा इतका. परंतु शिक्षकानं वर्गामध्ये शिकवताना, कारण प्रत्येक शिक्षक हा नट असतो, तो अभिनेता असतो, आणि तो अभिनय या अध्यापनामध्ये आल्यानंतर मुलांच्या मनावर जो परिणाम होतो, कारण आपली भाषा ही फक्त जे शब्द बाहेर पडतात ती भाषा नाही, आपले डोळे बोलतात, आपला चेहरा बोलतो, मुद्राभिनय आपण पाहिला असेल, मुद्रेचा प्रत्येक अवयव बोलतो, इतकं सगळं बोलकं ते असतं आणि हे बोलकं मुलांना जखडून ठेवतं. अर्थात अध्यापन करताना सुद्धा किती हातवारे. आमचे एक शिक्षक खूप हातवारे करायचे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे हातवारे करायचे. एकदा गंमत अशी झाली, ती कविता शिकवत होते, ते गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काढी. ती मर्ढेकरांची कविता होती त्यावेळी, जुन्या लोकांना माहित असेल. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काढी, म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. असं कृतीयुक्त शिकवत होते. सगळे मुलं रमलेले आणि असं ते गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काढी, म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. आणि तास संपत आला आणि पुढच्या तासाच्या आमच्या मॅडम अशा दरवाज्यात येऊन उभ्या राहिल्या. मग यांनी पुढच्या 2 ओळी उच्चारल्या. यांना काही माहित नव्हतं, असं प्रचंड अभिनय सुरू होता. मिचकावून मग उजवा डोळा, आणि लक्ष दरवाजाकडे गेलो कोण आहे, आणि उडून डावी भिवई. आता मॅडमला वाटलं डोळ्यापर्यंत ठीक आहे, भिवई सुद्धा उडवायला लागली. नंतर सरांनी कधीही अध्यापनात हालचाली केल्या नाही. काय झालं आम्हाला माहित नाही, पण केल्या नाही. मग हे जे सगळं असतं की अध्यापन म्हणजे मुलांच्या मनावर जो प्रभाव असतो, मग तो कुठलाही असो, मग ते इंजिनिअरिंगचे मुलं असो. आपण म्हणतो हा विषय खूप शुष्क आहे, पण त्या शिक्षकामध्ये इतकी कला असते, प्रतिभा असते, प्रज्ञा असते की कुठलाही शुष्क विषय मी आनंदानं कसा शिकवेल. आता मला तर तुम्हाला सांगतो, आमचे गणिताचे सर होते. गणिताच्या तासाला पहिल्यांदा बसल्यानंतर त्यांनी मुलांना गणिताविषयी आसक्ती निर्माण केली पाहिजे, असं आम्हाला आत्ता वाटतं, त्यावेळेस आम्हाला समजत नव्हतं. पण गणित विषय आम्ही आवडीनं घेतला आणि पहिल्या दिवशी सरांनी काय गणित घातलं असावं. ते म्हटले पुण्या आणि मुंबई हे 200 किलोमीटर अंतर आहे. पुण्यावरून एक रेल्वे निघाली 150 किलोमीटर वेगानं. त्याच वेळेस मुंबईवरून एक रेल्वे निघाली 250 किलोमीटर वेगानं. आणि पुण्याहून जी रेल्वे निघाली त्या रेल्वेच्या इंजिनाच्या टाळक्यावर एक माशी बसलेली होती. रेल्वे निघाल्याबरोबर ही माशी उडाली आणि मुंबईच्या रेल्वेच्या इंजिनावर जाऊन बसली. ती पुन्हा लगेच उडाली, ती पुण्याच्या इंजिनावर जाऊन बसली. नंतर काय रेल्वेकडून चूक झाली काय समजलं नाही, पण दोन्ही रेल्वेची धडक झाली. म्हणजे त्यांनी अंतरच ठेवलं नाही त्या गणितामध्ये, धडक झाली. आता मला सांगा म्हणे, ती माशी एकूण किती अंतर उडाली असेल. त्या दिवशी मी गणित सोडून दिलं. म्हटलं गणितही नको आणि माशीही नको, कारण ते मला इतकं भयानक सगळं वाटलं. मग आलेल्या विद्यार्थ्यांना निदान तुम्ही सुरुवातीला सांगितलं पाहिजे गणित किती मजेशीर असतं, भूमिती किती मजेशीर असतं. पण सुरुवातीला जर असं काठिण्य पातळीवर आपण त्यांना नेलं तर ते सगळं अवघड असतं. म्हणून आमच्या शिक्षकांच्या मुद्रेमध्ये, अंगामध्ये, कलेमध्ये, व्यवसायामध्ये 9 रंगाचा वापर हा अपरिहार्य ठरतो. हा करुण रस आहे. आमचे एक शिक्षक नेहमी ती कविता म्हणायची, आई म्हणून कोणी आई साहक मारी, ती हाक येता कानी मज होई शोककारी. आणि ते अक्षरशः रडताना दिसायचे. ती कविता त्या करुण रसामध्ये ते रडताना दिसायचे. आमचे सुद्धा डोळे पाणवायचे. हे जे वातावरण तयार केलं जातं ते खूप वेगळं असतं. परंतु काही शिक्षक असे असतात की जसं धडा असेल, जसा टॉपिक असेल, आता काही इंजिनिअरिंगला वगैरे ते सांगतील की आम्हाला काय या रसाचा विषय नसतो, पण आता विषय जरी किती अवघड असला
तरी आपण इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहोत म्हणजे बाकीच्या सगळ्याच गोष्टीशी आपण फटकून राहावं. कलेशी आपला काही संबंध नाही. ती सुद्धा एक कलाच आहे, फक्त ती थोडी आखीव रेखीव कला आहे. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल आणि आर्ट्स वगैरे या सगळ्या मुक्त कला आहेत. परंतु यामध्ये करुण रसाचा वापर असेल, हास्यरस. आमच्या काही शिक्षकांचा हसण्यावर अजिबात विश्वास नाही, म्हणजे अजून इथेही नाही. म्हणजे एखादा विनोद झाल्यानंतर जर हसलं तर ते चंचलपणाचं लक्षण वाटू शकतं. आणि गंभीर राहिल्यानंतर, कुणीही चेहरा गंभीर राहिल्यानं या समाजामध्ये बदल झालेला नाही. किंवा एखाद्या विद्वानाला जर असं वाटेल की मी 2-2 तास कुणालाही न समजणार खूप विद्वत्तापूर्व विचार श्रोत्यांच्या गळी उतरवेल, तर त्या विद्वानाला पुन्हा त्याच्या भाषणाला भवितव्य नसेल. आजची ही परिस्थिती आहे. पूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले 1.5 तास बोलायचे, कारण ती ऐकण्याची क्षमता होती. आपल्यामध्ये भावइत्री प्रतिभा आणि कार्यइत्री प्रतिभा नावाच्या 2 प्रतिभा आहेत. कार्यइत्री प्रतिभा म्हणजे जी प्रतिभा निर्माण करते, आणि भावइत्री प्रतिभा म्हणजे त्या प्रतिभेतले भाव समजावून घेते. म्हणजे विद्यार्थी भाव समजावून घेत असतो, शिक्षक निर्माण करत असतो. आपल्यात जरी कार्यइत्री प्रतिभा नसेल निर्माण करण्याची, तर प्रत्येकामध्ये भावइत्री प्रतिभा आहे आणि त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून हास्यरसामध्ये सुद्धा अनेक शिक्षक, जे अत्रेंसारखे शिक्षक, जे लोकप्रिय ठरले, ते कुठलाही विषय मनमोकळेपणानं वेगळ्या पद्धतीनं शिकवण्यासाठी ठरले. अत्रे आता इथं मला वाटतं BEd MAd चे सुद्धा प्राध्यापक वेगळे आहेत, आणि ते नेहमी सांगतात की आमच्याकडे एक प्राचार्य हॅमले होते आणि त्यांनी एकदा वर्गात सांगितलं की कृतीयुक्त शिकवा. ट्रेनर होते सगळे शिक्षक, कृती करून शिकवा, कृती झाली पाहिजे. मग एका शिक्षकानं काय केलं की त्याला शिकवायचं होतं आय एम स्लिपिंग ही कृती शिकवायची होती. आणि मग त्यानं त्या वर्गामध्ये सतरंजी आणि ब्लँकेट आणलं. 40 विद्यार्थी होते आणि मग प्रत्येक विद्यार्थ्यानं तिथे यायचं आणि मोठ्यानं म्हणायचं व्हॉट आय एम डुईंग. मग झोपायचं, ब्लँकेट ओढायचं आणि आतून म्हणायचं आय एम स्लिपिंग. 40. आणि ते हॅमले पाठ निरीक्षणाला बसले होते. आणि मग ते सतरंजी आणि ब्लँकेट आणल्यावर प्रत्येक मुलगा यायचा, सर म्हणायचे चल कृती कर. मग व्हॉट आय एम डुईंग, आय एम स्लिपिंग 40 वेळेस. मग सगळा पाठ संपल्यावर त्यांनी हॅमलेला विचारलं, सर व्हॉट डू यू थिंकिंग अबाउट माय लेसन. तर हॅमले म्हटले आय डोंट नो, आय एम स्लिपिंग. म्हणजे किती कृती सुद्धा किती करावी हा सुद्धा प्रश्नच आहे. मग एका शिक्षकाला त्यांनी सांगितलं की लॉयर, विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे लॉयर म्हणजे काय. आता लॉयर म्हणजे तसं समजावून सांगितलं पाहिजे, पण त्या शिक्षकानं काय केलं, कोट वगैरे घालून आला, हातामध्ये बॅग घेऊन. आणि मग ते विद्यार्थ्याला विचारलं त्यांनी हू एम आय. मग एक विद्यार्थी ताडपण उठला, आनंद झाला, म्हणे सांग. तो म्हटला सर यू आर ए बार्बर. तुम्ही नाभी आहात. ती धोपटी वगैरे तशी असेल बहुतेक, परंतु हे जे सगळं कृतीयुक्त शिकवणं आत्रे जे सांगतात. आत्रे नाटककार होते, संपादक होते, राजकारणी होते, आमदार होते, खूप काही दिग्दर्शक होते, कथाकार होते, विडंबनकार होते. पण ते सांगतात माझा सगळ्यात आवडता पेशा कुठला असेल तर तो शिक्षकाचा. कारण ते शिक्षक सुद्धा कसे झाले, मुंबईत गेल्यानंतर ते रस्त्यानं चालताना त्यांना एक पाटी दिसली शाळेची. त्यावेळेस खूप सोपं होतं हे पण. आणि ते तिथल्या मुख्याध्यापकांना म्हटले जागा आहे का तुमच्याकडे, आहे. मग ते तिथं शिक्षक झाले. पण दिवाळीमध्ये ती शाळा बंद पडली, निधी अभावी बंद पडली. आणि मग आत्रे ज्यावेळेस गावाकडून तिथं गेले, शाळेमध्ये कोणीही नव्हतं, शाळा बंद पडलेली होती. आणि तो शाळेचा पहिला दिवस होता. आणि मग ते विमनस्कपणे बसले, आता कसं होणार. तेवढे ते एक शिक्षक तिथं आले आणि त्यांनी सांगितलं मी अमुक अमुक शाळेतून आलेलो आहे, तुम्ही इथं कोण आहात. तर आत्रे म्हटले मी उपप्राचार्य आहे, काय तुमचं काम काय. तर ते म्हटले त्या शाळेचं आणि माझं काही पटलेलं नाही, मी तिथून जागा सोडून इथं आलोय, मला नोकरी मिळेल का. आत्रे म्हटले काही अडचण नाही, तुम्ही इथं बसून राहा, आमचे संस्थापक येतील आणि लगेच तुम्हाला आजच तुमचं काम करून राहू. बसा. कुठल्या शाळेतून आले तुम्ही, त्यांनी सांगितलं. मग आत्रे ते शाळेत गेले आणि त्या मुख्याध्यापकांना म्हटले की तुमच्याकडे जागा आहे. मग त्याने कसं समजलं, नाही म्हणजे ते आत्ताच एक दिवस सोडून गेलाय, मला त्या जागेवर घ्या. मग तिथं ते शिक्षक म्हणून जॉईन झाले. असे ते गमती सांगायचे. आणि पुण्याची जी संस्था आहे, शिक्षण संस्था, आत्रे मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांनी तिचा खूप मोठा विस्तार केला. त्यांनाही खूप त्रास झाला, जसा श्रद्धे भाऊसाहेबांना झाला असेल त्यावेळेस जागा घेताना वगैरे वगैरे झाला असेल, तसाही त्रास आत्रेंना झाला. पण आत्रे नेहमी सांगायचे, आमच्याकडे एक शिक्षक असा होता, तो कायम त्याची नकारात्मक भूमिका होती की जगाचं काहीच खरं नाही, म्हणजे कुणाचंच काही खरं नाही, शिक्षण पद्धती वाईट आहे, शिकवणंच मुळात वाईट आहे.
वगैरे ते सगळं. मग आत्रे म्हणायचे रिटायर व्हायला यांना खूप वेळ आहे, हे आता यांचं काय, हे गेले तर बरं होईल. आणि सुदैवानं काय झालं की त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते म्हटले मी स्वेच्छानिवृत्ती घेतो. मग आत्रेंनी अत्यंत आनंदानं त्यांचा कार्यक्रम ठेवला स्वेच्छानिवृत्तीचा. मग आत्रे इतकं आनंदानं बोलले की असे शिक्षक कोणी नाही, म्हणजे निरोप समारंभात तुम्ही पाहत असाल तर असे शिक्षक कोणी नाही असं म्हटलं जातं. आणि मग अनेक जण दबक हसतात, कारण उघड हसता येत नाही, कारण हे तसे ते नसतातच जसं बोललं जातं. पूर्वी फक्त श्रद्धांजलीत खोटं बोलायचे, आता निरोप समारंभात सुद्धा बोलायला लागले. श्रद्धांजली ठीक आहे, त्याच्याविषयी बोलतो तो माणूस ऐकायला नसतो, पण इथं तेच ऐकायला असतात. आणि मग आत्रेंनी इतकं वर्णन त्यांचं केलं, ते शिक्षक नंतर फार सदगदित झाले आणि ते म्हणाले आत्रे साहेबांना जर इतकं वाईट वाटत असेल तर मी माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे घेतो. मग आत्रे म्हटले इथून पुढे सावध राहणं गरजेचं आहे, विनाकारण एखाद्याची फार स्तुती करण्यात सुद्धा अर्थ नाही. पण मला वाटतं आपण शिक्षक असताना आपल्याकडे जी विद्या आहे ती विद्या विद्यार्थ्यांना दान करण्या इतकं किंवा पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्या इतकं आनंदाचं, मानसिक आनंदाचं कार्य दुसरं कुठलंही नाही. हे पुण्याचं विद्या विनय न शोभते. आणि जो माणूस ज्याच्यामध्ये विद्या आहे, ज्यानं खूप काही ग्रहण केलेलं आहे, रसग्रहण केलेलं आहे, तो तेवढा विनयशील पण पाहिजे, तो तेवढा नम्र पण पाहिजे. आपल्याला विद्येचा अहंकार नको. ज्यावेळेस एक प्राध्यापक रिटायर झालेले, म्हणजे आपल्यातले नाही, आमच्या नगर जिल्ह्यातलं सांगतो, ते रिटायर झाल्यानंतर एका बंगल्याच्या बाहेर बसले. त्यांची पत्नी फार शिकलेली नव्हती, व्यावहारिक ज्ञान होतं तिला, आणि ते ब्रेडला लोणी लावत होते. आणि ते पत्नीला असं म्हटले, बघ आता मी या ब्रेडला लोणी लावतोय, मी हा ब्रेड जर असा उंच फेकला तर खाली पडताना कुठला भाग खाली जाईल आणि कुठला भाग वर येईल. आता ती व्यावहारिक होती बिचारी, ती म्हटली तो लोणी लावलेला भाग खाली जाईल, तो दुसरा वर येईल. प्राध्यापक म्हटले नाही, तू मुळातच अडाणी आहे, बघ आता काय होतं. त्यांनी तो ब्रेड वर फेकला आणि झालंही तसंच, म्हणजे लोणी लावलेला भाग खाली गेला, न लावलेला वर आला. मग ती म्हटली पहा मी बरोबर आले की नाही, तुम्ही चुकले. प्राध्यापक म्हटले मी चुकलोच नाही, मुळात मी लोणी चुकीच्या बाजूने लावलं. म्हणजे आम्हाला मान्यच करायचं नाही. तर मला वाटतं विद्वान माणसानं लवचिक असावं, त्याच्यामध्ये त्या विद्येचा गर्व नसावा, अहंकार नसावा, त्याच्यामध्ये दानशूरत्वाची जशी कर्णाची भावना होती की मी लोकांना दान करतोय, हा मला होणारा मानसिक आनंद आहे, तसं आमच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा ती विद्या दान केल्याचा, पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केल्याचा आनंद मिळाला पाहिजे. नाही तर कधी कधी आपण खूप ज्ञानाच्या गर्वामध्ये वेगळ्या पद्धतीनं जातो. एका ते तत्व चुकून चालणार नाही, कारण आपला जो अहंकार आहे, विद्या विनयन शोभते, त्या शिक्षकाचा चेहरा प्रसन्न आणि आत्मविश्वासी असतो की ज्याच्यामध्ये प्रचंड ज्ञान असून सुद्धा त्याला ते गुणांना देण्यामध्ये आनंद असतो, ताकद असते, क्षमता असते. परंतु आता विद्यार्थी, आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा खूप कुरकुर करतो की आता नवीन पिढी आहे, बिघडलेली आहे. आणि नवीन पिढीला बिघडलेली म्हणणं हे जुन्या पिढीचं एक कर्तव्याचा भाग आहे असं माझं म्हणणं. कारण आपण तरुण असताना सुद्धा आपले जुने लोक असंच म्हणत होते. कारण प्रथा बदलतात, परंपरा बदलतात, आपल्याला वाटतं पिढीनं आपल्या खांद्यावर बसून जग पाहावं, पण त्या पिढीचा वेग जास्त असतो, आपला कमी असतो. पण ती पिढी आपल्या खांद्यावरून उतरते, पुढं पळते, शेवटी सरळ आपल्याला खांदा द्यायलाच येते शेवटी. आणि मग असं आपल्याला वाटतं, पण नवीन पिढीमध्ये एक प्रचंड स्मार्टनेस पण आहे, प्रज्ञा आहे. आणि या सगळ्या गोष्टींनी विद्यार्थी सुद्धा आमचे आता इतके हुशार झालेले आहेत की शिक्षकाला अपडेट राहणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण जुन्या काळी हे चालायचं, काही असं ज्ञानाचा स्फोटच नव्हता, जे काही मिळायचं त्याचा फक्त शिक्षक एवढाच एक मार्ग होता, दुसरा मार्गच नव्हता. आता प्रचंड पर्याय निर्माण झाले. म्हणजे ज्यावेळेस इंग्रजीचं सुद्धा काही बोललं जात नव्हतं, एका गुरुजींना एकच शब्द इंग्रजीचा माहित होता, गेट आउट. गेट आउट म्हणजे बाहेर. आणि ते एके दिवशी एका मुलाला म्हटले गेट आउट, ते बिचारं गेलं आणि दरवाजात उभं राहिलं केविलवानं. मग गुरुजींना असं वाटलं की याला आत बोलवलं पाहिजे, पण आता इंग्रजीत हाकलला तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे ना, निदान त्याच भाषेत याला. पण आत यायला काय म्हणतात त्यांना माहितच नव्हतं. मग ते काय झालं, ते त्या मुलाच्या मागे गेले आणि ते वर्गाकडे बोट करत म्हणाले गेट आउट. ते पोरग शेवटी वर्गामध्ये आलं. कसं असतं की शेवटी भाषा संकेतांक म्हणूनच वापरली पाहिजे, त्यानं काय फार बिघडतं असं नाही. आता तो काळ गेला. आता सगळं मगाशीच आमचे केबिन मध्ये चर्चा होताना या गोष्टीवर चर्चा झाली की इतकं सगळं आता आलंय, AI आलंय. शहासाहेबांनी सांगितलं की आता AI आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला सांगतो इतकं वाढत चाललंय. जुन्या काळी काय होतं, तंत्रज्ञान म्हणून काय होतं, एक रेडिओ असायचा. जुन्या लोकांनी रेडिओला सुद्धा लायसन होतं, म्हणजे पैसे भरल्यावरच रेडिओ सुरू राहायचा. वसंत साठे नभोवाणी मंत्री झाले
आणि मग ते रेडिओचं लायसन रद्द झालं. पण पूर्वीच्या काळी रेडिओ गळ्यात लाटकवून लोक फिरायचे. अहो, रेडिओला इतकं महत्व होतं की हुंड्यात रेडिओ द्यायचे. म्हणजे नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला, म्हणजे त्या काळामध्ये 2 रेडिओ घरामध्ये यायचे. म्हणजे एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता, ते चालायचं. नंतर मग ते काय ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. त्यावेळेस ते सह्याद्री नावाचं एकच चॅनल होतं. त्या बाई अशा बातम्या द्यायच्या शांतपणे. आता जेवढा पगार तसा चेहरा त्यांचा, म्हणजे आनंदाची बातमी तसाच, दुःखाची बातमी तसाच. त्यामुळे पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहिजे. काय फारसा बदल. आणि टीव्ही असा हलायचा, त्यामध्ये लाटा यायच्या. म्हणजे त्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, तरी त्या हलायच्या. मग लोक म्हणायचे याच हलतायत, हवामान कशा शांत राहतंय. मग ते वर मालदावर तो अँटेना ठेवलेला असायचा, त्या शेजारी एखादा बांबू असायचा चित्र स्थिर करण्यासाठी वगैरे, असा तो काळ. पण टीव्ही जरी कृष्णवर्णी असला तरी मिळणारा आनंद मात्र रंगीत होता त्या काळामध्ये. आता रंगीत टीव्ही आले, मिळणारा आनंद कसा आहे हे सांगायला नको. आता प्रचंड वेग. काल परवा तर वृत्तपत्रात मी एक बातमी वाचली, आता टीव्हीचं नवीन मॉडेल येत आहे, रिमोटची गरज नाही. म्हणजे पाहणाऱ्यांना डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार, असं ते आहे. आता शंका एक आहे की पाहणाऱ्यांना जर कायमचे डोळे मिटले, त्या मॉडेलचं काय करायचं बुवा. काहीतरी सोय असेल. आता हे तंत्रज्ञान इतकं सगळं वेगानं वाहत आहे म्हटल्यावर काहीतरी सोय त्याची निश्चितपणे असेल. आणि हे सगळं कमी होतं म्हणून मोबाईल आले. आता मोबाईल अजिबातच वाईट नाही, कारण मोबाईल हा खरोखर माणसाला उपयोगी. जसं नेट मोबाईलमध्ये आलं, मोबाईल आपल्या खिशात आला, म्हणजे सगळं जग आपल्या खिशामध्ये आलं. पण आपल्या भारतीय माणसाची एक आपलं ते आपण न्यूनत्व असं समजूया. कुठली गोष्ट किती आणि कशी वापरावी यासाठी आपण अजूनही तयार नाहीत. येणारी प्रत्येक गोष्ट. पण जुन्या पिढीला ही खात्री होती पुढची पिढी कशी आहे. आता आपल्याकडे नमस्काराची पद्धत आहे, जुन्या काळापासून आहे. त्याचा उपयोग कोरोनाच्या काळामध्ये खूप झाला. म्हणजे परदेशातले लोक म्हटले भारतातले लोक किती हुशार आहेत, हातात हात देत नाहीत, दुरूनच नमस्कार करतात वगैरे वगैरे. परंतु आपल्या जुन्या पिढीला माहित होतं आपली पुढची पिढी काय लायकीची आहे, त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं ते. कारण पाश्चिमात्य देशामध्ये आपण नमस्काराच्या पद्धती पाहतो की काही देशामध्ये भेटलं की खांद्याला खांदा लावतात, कुठं गालाला गाल घासतात, कुठं डोक्याला डोकं लावतात. आपल्याकडे जर तशी पद्धत असते तर थोडस विचार करा तुम्ही. काही माणसं घरीच गेली नसते तुम्हाला सांगतो, ते दिवसभर रस्त्यानं नमस्कार करतच फिरले असते. म्हणून जुन्या लोकांना अंदाज होता, म्हणून ते दूरनच आपला नमस्कार बाबा. कारण ते प्रवाह पतितपणा, एखाद्या गोष्टीत वाहत जाणं जेवढं आहे तेवढं वाहत जाणं दुसऱ्या कुठल्याही समाजामध्ये नाही. आपल्याकडे ते आहे. मोबाईल आले, तुम्हाला सांगतो 100 कोटीच्या वर मोबाईलचा वापर आपल्या देशामध्ये होत असेल. नेट किती वापरलं जातं त्यामध्ये आपल्या देशाचा खूप वरचा नंबर आहे. त्यामध्ये ते रात्री जास्त वापरलं जातं, कारण ते आभासी जग आहे. आणि रात्री सगळे झोपलेले असताना त्या आभासी जगामध्ये रममान होणं, त्यामधून एक आभासी सुख मिळवणं, जे शेवटी दुःखच देणारं असतं, ती सवय आपल्या लोकांना लागलेली आहे. म्हणून त्या बाबतीत आमचा प्रवाह पतितपणा आहे, तो इतका आहे की त्याला प्रमाण नाही, त्याला मर्यादा नाही. आता विद्यार्थ्यांजवळ मोबाईल आहे, आपल्याजवळ तर असतात, कारण शिक्षकाला अपडेट राहण्यासाठी ते गरजेचं आहे. परंतु फेसबुकचे अकाउंट सगळ्यांचे आहेत. अजूनही आमचे काही आपण नाही, पण आपला चेहरा जर चांगला नसेल तर त्यावर चांगला चेहरा टाकणारे सुद्धा माणसं आहेत फेसबुकवर, कारण त्यामुळे रिक्वेस्ट जास्त येतात ते बघून वगैरे असं. आणि जागतिक चिंतेची आम्हाला सवय आहे. आमच्या महिलेनं सहज एक काम करून बघा, फेसबुकवर फोटो टाका आणि खाली एक ओळ लिहा, मला सर्दी झाली, लिहून पहा. संबंध नसताना तुम्हाला जगभरातून हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, अमुक वाप घ्या, याचा मलम लावा, त्याचा काढा प्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणजे घरातल्या दुःखाचं घेणं नाही, कोण कुठल्या फेसबुकवरच्या अनोळखी बाई त्यांना सल्ले देणार. ही जागतिक चिंता या आभासी जगानं आम्हाला लावलेली आहे. सगळे त्यामध्ये रममान झालेले आहे. म्हणून पूर्वीचं घर तुम्ही आठवा. आई वडील मुलगा मुलगी जर असतील, उठल्याबरोबर वडील देवपूजेला बसायचे, आई तुळशी वृंदावनासमोर उभी राहून तुळशीला पाणी घालायची, घरातील तरुण मुलगी अंगण झाडायची आणि घरातला तरुण मुलगा व्यायाम करायचा, असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता चौघे उठल्याबरोबर काय करतात? चौघे उठल्याबरोबर मोबाईल घेतात, कारण जगाची काळजी आहे. रात्री कोणतरी गेलेला असतो, त्याचा पहाटेच फोटो येतो, हे रात्री गेले. मग ओळखीचे असो नाही तर नसो, पहिलं काम भावपूर्ण श्रद्धांजली, मग 4-5 फुलं टाकून द्यायची.
आपल्याकडे फुकटच आहेत, 5-10 टाका, काय फरक पडत. त्याच्या खाली लगेच दुसरा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे यांचा जन्म झाला म्हणजे जगावर किती मोठे उपकार झाले असा त्यांचा चेहरा. मग वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे. म्हणजे गेला तरी तेच, आला तरी तेच. त्यात संवेदना नाही, भावना नाही, काय. मग आपण जे पूर्वी म्हणायचो, पूर्वी शिक्षकांचं खूप सोपं होतं, कारण कुटुंबामध्ये संस्कार व्हायचे. आता कुटुंब ही संस्काराची जागा राहिलेली नाही. मुलं एकदा शाळेमध्ये घातलं की सगळं शाळेनं पाहायचं, त्याच्यावर संस्कार करा, त्याला शिकवा, त्याला नीतिमूल्याचे धडे द्या. हे सगळी जबाबदारी आता शाळांवर आलेली आहे, कॉलेजेसवर आलेली आहे, कारण घरामध्ये संस्कार नाही. आमच्या भगिनीची चूक नसते, 7ला टीव्ही समोर बसल्यानंतर 9 शिवाय ते उठत नाही. कुठल्या तरी सिरियल सुरू असतात, त्यामध्ये रंजकता असते, कारण ते पाहायचं म्हटल्यावर रंजकता पाहिजे. म्हणजे 51 भागाची मालिका 3-3 हजार भाग होतात तरी संपत नाही, कारण ते लोक पाहत राहतात. आणि प्रवचनाला बसल्यासारखे एकदा टीव्ही समोर बसल्यावर तिथून आम्ही उठत नाही. मग पुरुष येतो घरी, त्याला चहाची गरज असते, त्याच्याकडे पाहिलं जात नाही. ते बिचारा येतात, बसतात, मुलं शेजारी बसतात, मुलगी बसते. मग 8-8:15 जेवायला सुद्धा आम्ही टीव्ही समोर ताटा आणतो, कारण एपिसोड जायला नको कुठला. आणि नेमकं त्याच वेळेस जाहिरात म्हणून तो अक्षय कुमार येतो, काहीतरी द्रव्य त्याच्या हातामध्ये असतं. टॉयलेट कशानं धुवावं, 8-8:15च्या दरम्यान बरोबर जेवताना आणि तो यायला एकच वेळ असते. मग ते भांड कसं धुवावं याचं प्रात्यक्षिक माणसं जेवताना पाहतात. म्हणजे संवेदना मेल्या आमच्या, आम्हाला काहीच वाटत नाही. आणि हे जर कुटुंबामध्ये घडत असेल तर फक्त शिक्षकानं काय करायचं हा प्रश्न आहे. आमच्या ताईंनी जरी विद्यार्थी-विद्यार्थिनींना सांगितलं की सासू ही आईसारखी असते, सून ही मुलीसारखी असते, तुम्ही किती सांगा, कुठपर्यंत टिकेल ते? संध्याकाळची सिरियल पाऊस तर टिकेल. ते दुसऱ्या दिवशी म्हणतील, मॅडम तुम्ही खोटं बोलता, रात्री खूप भांडण ते दोघींचे, काय सांगायचं तुम्हाला. आणि ती सासू रडत होती, सून रडत होती, आमची आई सुद्धा रडत होती. आता त्यांना रडायचे पैसे मिळतात, ते फुकटच रडतात. पण हे सगळं सुरू असतं आता. आणि यातून माणसं थांबवायचे कशा, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून जे एआयचा विषय निघाला की हे जे वाढतं तंत्रज्ञान आहे हे आम्हाला कुठं घेऊन जाणार आहे. म्हणून आता रोबोटमध्ये बुद्धी भरायची, म्हणजे रोबोटला जिवंत करायचं आणि जिवंत माणसांनी मात्र रोबोट सारखं राहायचं. असा थोडासा बदल. आम्ही आता कृत्रिम होत चाललो आणि रोबोट जिवंत होत चाललो. आता एआय आलं आणि ते एआयचा जो पुरस्कर्ता आहे, काय त्याचं नाव, हिंटन, जेफ्री हिंटन, त्यानं गुगलचा राजीनामा देताना सांगितलं, राजीनामा मी का देतोय, कारण एआयचे किती दुरुपयोग होणार आहेत हे मला नोकरीत राहून सांगता येणार नाही, म्हणून यानं राजीनामा दिला. एआय काढलं यानंच. आणि आता तू सांगतो याचे किती दुरुपयोग. म्हणजे पहिल्यापासून आमची चर्चा झाली त्यात असंच सांगितलं गेलं की 18व्या शतकामध्ये तो डायनामाइटचा शोध लागला, अल्फ्रेड नोबलनं तो शोध लावला आणि ते विध्वंसक शस्त्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नंतर अल्फ्रेड नोबेलचा भाऊ वारला आणि माध्यमाला असं वाटलं की हाच गेला, म्हणून एका वृत्तपत्रामध्ये असं हेडिंग आलं, मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन. मग अल्फ्रेडला जाणीव झाली आपल्याकडून किती मोठी चूक झाली, म्हणून त्यानं शांततेसाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार सुरू केला त्या अल्फ्रेडनं. तो 3दा नामांकन झालं पण ज्याला मिळाला नाही असा ओपनहाइमर, त्यानं अणुबॉम्बचा शोध लावला. आणि अणुबॉम्बचा शोध लावल्यावर त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातून चूक घडली. म्हणजे मागाशी जी चर्चा झाली त्यातून जो निष्कर्ष निघाला तो एकच आहे की खूप हुशार, खूप प्रतिभावान आणि खूप प्रज्ञावान माणसंच या जगाचा नाश करणार आहेत. आणि ही मध्यम बुद्धीच्या आणि गरीब बुद्धीच्या माणसांवर अन्याय आहे. अन्याय. ते बिचारे जगतायत, त्यांना एआयचं काय घेणं नाही. आता रोजगार जातील, कारण कारखानदाराला घेणं नाही. 500 मजुराचं काम जर एक एआय करत असेल तर त्यांना घेणं नाही. आता चॅटबॉट आलं, माझ्या आजीविषयी मला निबंध लिहून दे. आता मुलीनं निबंध लिहायचाच नाही. आता मोबाईलमध्ये आलंय एआय. तुम्हाला आता सर्वांना ती खून येईल एआयची, कारण आम्हाला त्यात गुंतून ठेवायचं. मग त्यावर दाबलं की सगळी माहिती येते वगैरे. आणि मग माझ्या आजीची माहिती मला लिहून दे की लगेच 2 मिनिटांमध्ये आजीची माहिती येते. आता त्या एआयला याची आजी, म्हणजे ते जसे ज्योतिषी अंदाजे सांगत असतील, आजी एकंदर मायाळू वगैरे असते, निर्वेशनी असते, किती तपकीर ओढत असले तर एआयला काय माहिती आहे ती काय. आता ते वास्तव लपतच नाही, पण आपण त्याच्या इतके आहारी गेलो की आता सगळे थिसेस, प्रबंध, निबंध आम्हाला त्याच्यावर आता यायला लागले. आता मला वाटतं पीएचडीला सुद्धा त्याचा खूप अजून एक आता जास्त आव्हानच ते पीएचडीचं आता समोर आलंय की खरं कुठलं आहे आणि एआयचं कुठलं आहे. कारण हे सगळं, आणि आम्हाला ते सोपं वाटतं. अर्थात तुम्ही जे इंजिनिअरिंगला, मेडिकलला किंवा सायन्सला पीएचडी वगैरे करता त्याचा संशोधनाला उपयोग होतो. आता आम्ही जे पीएचडी करतो, माझी मराठीत झाली, जयवंत दळवींच्या साहित्याचा अभ्यास, ठीक आहे, मी ते दळवींच्या गावी गेलो, ती केली, मला तो आनंद सगळा मिळाला. पण संशोधन करण्यात सुद्धा एक आनंद असतो
तो आनंद या जगावर उपकारक ठरावा असा असतो. पण यांनी लावलेले शोध याच्या पलीकडे माझं मत आहे की यांच्यापेक्षा तो लुई पाश्चर खूप मोठा होता, खूप महान होता. कारण त्या लुईला ज्यावेळेस समजलं की मित्राला कुत्रा चावल्यानंतर मित्र मेला, कुत्रा चावल्यानंतर मित्र मरतो का, आणि त्यावेळेस लस नव्हती, श्वान प्रतिबंधक लस नव्हती. मग कुत्रा चावल्यानंतर, लांडगा कोल्हा चावल्यानंतर माणसाचं काय होतं, एक 15 दिवसानं माणूस लाळ गाळायला सुरुवात करतो, तो आभाळाकडे पाहून विहाळायला सुरुवात करायचा, तो पुढचे 2 हात खाली टेकवायचा, कुत्र्यासारखा चालायचा, आणि मग त्याला त्याच्या अंगावर थंड पाणी टाकून त्याला मारलं जायचं. ह्या जुन्या प्रथा होत्या. पण या लुईला ज्यावेळेस समजलं मित्र गेला, त्याला कर्मे ना हा का गेला असेल, कुत्र चावल्यानं माणूस मरतो का, त्याच्या मनात ती संशोधनाची जाग आली. आणि मग त्यानं सगळ्या मित्रांना पत्र लिहिलं. त्यावेळेस मोबाईल नव्हते, की तुम्हाला जर कुठं कुत्रा दिसला पिसाळलेला तर त्याची लाळ पकडा बाटलीमध्ये वगैरे, मला पाठवा. आता मित्रांनी त्याला उलट टपाली पत्र लिहिलं, आम्हाला काय पिसाळलं कुत्र जावलं का, त्या लाळ पकडा आणि पाठवा. पण हा वेडाच झालेला होता, म्हणजे त्याचं लग्न झालेलं होतं. हा सकाळी काठी घेऊन बाहेर पडायचा गावात, बायको म्हणायची पहा काय नवरा आहे, घरामध्ये खायला काही नाही, काही कमवत नाही, बाकीचे नवरे किती करतो तो नाही, हा सकाळी उठून काठी घेऊन बाहेर फिरतो, काय करतो, कुत्रे उडवतो. सगळं गाव वेडं म्हणायला लागलं, हसायला लागलं त्याच्या. बायकोला वाटलं कुठून हा नवरा मी केला. पण शेवटी एका मित्राबरोबर त्यानं एके दिवशी ते कुत्र पकडलं, त्याची लाळ काढली, त्याच्यावर संशोधन केलं, आणि जगातली पहिली श्वान प्रतिबंधक लस तयार झाली. माणसावर तिचे किती मोठे उपकार झाले. म्हणजे संशोधन करण्यासाठी वेडच व्हावं लागतं. आणि ते एक जगप्रसिद्ध वाक्यच आहे की या जगामध्ये वेडी माणसं इतिहास लिहितात आणि शहाणी फक्त तो वाचतात. शिकवतात मी म्हणणार नाही, तो पुढचा विषय आहे, पण तो वाचतात. पण तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला वेडच व्हावं लागेल. कोणी वेड म्हटलं तरी चालेल. मला वाटतं भाऊसाहेबांनाही त्यावेळेस शहाणं म्हणणारी माणसं नसतीलच. कुठं व्यवसाय, यांनी मला वाटतं त्यांचे अनेक व्यवसाय होते, कुठं व्यवसाय सोडून या माणसाला काय पडलंय, कुठली संस्था उभारतायत, कुठली जमिनी घेतायत, काय करतायत, काय त्यांनाही वेडं म्हटलं गेलं असेल. पण वेडं म्हटल्यामुळं त्यांच्या हातून जो इतिहास निर्माण झालेला आहे, त्या इतिहासाच्या हरित द्रव्यावर आज आपण निकोप आनंदानं जगतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून विद्यार्थ्याशी आपले संबंध असताना सुद्धा आता कसं त्याला त्याच्यापेक्षा आधुनिक आम्हाला कसं होता येईल याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे अनेकदा, हे आपणही कबूल केलं पाहिजे. ज्यावेळेस एक मुलगा पिरियडला बसत नव्हता, प्राध्यापकांचं लक्ष होतं, अरे आपल्या पिरियडला बसत नाही, तो एकदा बसला मित्रांबरोबर वर्षभरातून एकदा. शेवटी त्याचा पेपर तपासला सरांनी, 100 पैकी 99 मार्क्स पडले त्याला. सरांनी त्याला बोलवलं आणि बाळा तुझा 1 मार्क कुठे गेला. तो म्हटला सर मी चुकून तुमच्या एका पिरियडला बसलो होतो. हा विनोद आहे, म्हणजे आपल्याला वाईट वाटून घेऊ नका, असे विद्यार्थी एखादा असू शकतो. पण कधी कधी आपल्या अध्यापनानं मार्क्सही जात असतील तर याचा सुद्धा विचार आता आमच्या नवीन पिढीनं केला पाहिजे. कारण शिक्षकाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे समाजाची, ती एक आदर्श आहे, वेगळी आहे. शिक्षक आदर्श म्हटला, पूर्वी किती आदर्श असायचे, हे आदर्श शिक्षक आहेत, हे आदर्श आहे. कोणी आदर्श असेल तर माफ करा, पण आता कोणी आदर्श झालं की लोक त्याला म्हणतात आम्हाला वाटलं तू चांगला असेल, तू कुशाला आदर्श निघाला. याला काय अर्थ आहे, चांगला असेल आम्हाला वाटलं. या संकल्पना का बदलत गेल्या, या प्रवाहामध्ये बदलत गेल्या, आणि ह्या का बदलत गेल्या, शिक्षकाचा धंदा झाला, शिक्षणाचा धंदा झाला. मला समजत नाही काही माणसं कॉलेजेस काढण्यासाठी एवढा आटापिटा का करत असतील. त्यांना इतकी पिढीची काळजी आहे का मुलं शिकावेत म्हणून. तो एक व्यवसाय झालेला आहे. आता पूर्वी कर्मवीर होते, आता डोनेशनवीर आहेत. आणि जिथं डोनेशन घेतलं जातं तिथं वातावरण निकोप नसतं, आणि इथं जे वातावरण स्वच्छ आहे त्याचं कारण एक आहे, सगळे ताटमानेनं का पाहू शकतात. आमचे गांधी साहेब शिक्षकांना ताटमानेनं का बोलू शकतात, किंवा शिक्षक सुद्धा त्यांच्याकडे अभिमानानं का पाहू शकतात, की त्यांच्यामध्ये व्यवहार नाही. आणि जिथं व्यवहार नसतो तिथं स्नेह, माया, प्रेम, आपुलकी सगळं असतं, आणि त्यातून जे निर्माण होणारं जे जग आहे ते निश्चितपणे आनंददायी आणि सुंदर असतं. म्हणून या संस्थेसारख्या संस्था आपल्या समाजामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पण तसं नाही. आता पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या. आपणही पालक आहोत, आपल्यालाही वाटतं आपल्या मुलाला समजा 90च्या पुढे मार्क्स पडले, आपण काय करतो, ठीक आहे त्याला चांगलं शिकवायचं, मग कोट्याला नेऊन घालायचं. दरवर्षी कोट्याला आत्महत्या होतात, 25-30 मुलं आत्महत्या करतात. का, आमच्यामध्ये क्षमता नाही, आमच्यामध्ये वकूब नाही. पालकाजवळ पैसा आहे पण मुलामध्ये वकूब नाही, मग मुलं आत्महत्या करणार नाही तर काय करतील. त्यांचंही समुपदेशन आपण शिक्षकांनी केलं पाहिजे. पण आमचा एक शिक्षक मित्र एकदा आम्हाला समजलं रडतोय. का रडतोय, 12वीचा निकाल लागला, मुलाला खूप कमी मार्क्स पडले. मग आम्ही गेलो त्याच्याकडे सांत्वनाला. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची, तिथं गेलो. तो रडत होता,
त्याची पत्नी रडत होती आणि पोरग समोर बसलेलं होतं. त्याला वाटलं आता आईबाप रडतायत, आपण थोडंसं रडलं पाहिजे. ते खाली मान घालून रडत होतं, म्हणजे खोटंच रडत होतं. आम्ही गेल्यावर मी त्या शिक्षकाच्या कानात एक वाक्य बोललो. म्हटलं पुन्हा रडशील का? तो म्हटलं अजिबात नाही, कधीच रडणार नाही. म्हटलं अरे बाकी पालकांना रडू दे, आपण तर असं नको करायला ना. तो म्हटला नाही, मी रडणारच नाही परत. आता काय बोललो मी त्याच्या कानात? मी एकच वाक्य बोललो की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो, पण आपण ते मान्यच करत नाही. त्या मुलाची मशागत करताना त्याचा वकूफ किती आहे हेच आम्ही पाहत नाही, त्याचा हा परिणाम आहे. म्हणून मी मागाशी सांगितल्याप्रमाणे 50-55% डॉक्टर किंवा इंजिनियर करावं का? या समाजामध्ये इतके कमी टक्के मार्क्स असलेला माणूस, विद्यार्थी, तो या फॅकल्टीजला घालावा का? अजिबात नाही. तो देशद्रोह आहे, हे करूच नाही. पण त्याच्या उलट माझं दुसरं मत आहे की कमी मार्कावाले खूप डॉक्टर इंजिनियर जर केले तर या देशाची संख्या झपाट्यानं कमी होण्याची शक्यता आहे, लोकसंख्या. त्याच्यासाठी तरी केले पाहिजे. मग पुढं मला आठवतं काय होऊ शकतं. हा थोडासा हास्य रंगाचा भाग आहे, नवरंगामधला हास्य रंगाचा तो भाग आहे. पुढे हीच माणसं जर डॉक्टर झाली, एखादा 50% वाला डॉक्टर झाला पुढच्या भावी पिढीमध्ये, काय होईल? एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले, त्यांनी पाहिलं, त्या पेशंटनं पाहिलं कोपऱ्यात हार पडलेला आहे. पेशंट घाबरलं. त्यानं डॉक्टरनं विचारलं, डॉक्टर साहेब हा ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? तर डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला. अशा गमती सुरू. आता जुन्या काळी काही डॉक्टर नव्हते. आमच्या गल्लीमध्ये एक डॉक्टर होते, माडीवर दवाखाना होता आणि जिनेवर पाठी होती दवाखाना, डॉक्टर बेंदूरकर. वर जाण्याचा रस्ता, त्यामुळे वर गेलेलं पेशंट खाली येईल त्याचा भरोसा नसायचा. सरकारी दवाखानेच होते पर्याय, सरकारी दवाखाने. सरकारी दवाखान्यात जायचं. सरकारी डॉक्टरांचं मला पहिल्यापासून खूप कौतुक वाटतं. ते पेशंटला काय हात न लावता ओळखतात ताप किती आहे, स्टेथोस्कोप न लावता ओळखतात त्याची धडधड किती आहे. असं दूरच उभं राहायचं त्यांच्यापासून, ते सरकारी चेहऱ्यानं पाहतात. मग असे 4-5 जण उभे होते, मी आजी मला घेऊन अशी उभी होती. डॉक्टर प्रत्येकाला जवळ बोलवायचे. काय झालं? एक बरणी होती गोळ्यांची मोठी टेबलावर, मला आठवतं, मोठ्याल्या गोळ्या होत्या त्या. मग डॉक्टर अशी मूठ भरून गोळ्या एका त्या वृत्तपत्राचं होतं छोटासा कागद, त्यात गुंडाळून द्यायचे आणि भरपूर गोळ्या द्यायच्या. गोळ्याचा आकार आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतोय काय, एवढ्या त्या सरकारी गोळ्या त्या वेळेच्या. आणि मग घरूनच बाटली न्यायची काचेची हे औषध आणायला. मग ते भाडकन असं लाल औषध होतं, गच्च बाटली भरून द्यायची. पेशंट म्हणायचं डॉक्टर किती चमचे? पेत काय, ड्रम भरलेलेच आहेत, एक्सपायर होणार आहे, पेत राहा. अहो तरी ते सगळे पेशंट ठणठणीत दिसायचे, त्याच पांढऱ्या गोळ्यात, हेच लाल औषध. मला वाटतं तो एक मानसिक आधार होता, फक्त मानसिक आधार. आणि मला दुसरं आश्चर्याचं वाटतं की त्यावेळेस कुणाही माणसाच्या शरीरात पांढऱ्या पेशी नव्हत्या, कारण त्या मरतच नव्हत्या. त्या आत्ता आत्ता कशा मारायला लागल्या, हे मोठं आश्चर्यच आहे. पण आता मेडिकल क्षेत्राचं हे वास्तव आहे. इथं आधी औषध निघतं आणि नंतर त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो. ज्याचं उत्तम उदाहरण स्वाईन फ्लू आहे. की ते अमेरिकेचे संरक्षण मंत्री रम्सफेल्ड त्यांनी कुठल्या त्या टॅमी फ्लूच्या जी कंपनी घाट्यात होती त्या कंपनीमध्ये शेअर्स भागीदार झाले आणि अचानक स्वाईन फ्लू जगभरात आला. मग त्या टॅमी फ्लूच्या प्रचंड गोळ्या विकल्या गेल्या आणि नंतर तो अचानक गायबही झाला स्वाईन फ्लू. पण हे जे आजूबाजूला सामाजिक प्रदूषण आहे, सामाजिक प्रदूषण आपण मान्य करू शकतो, पण नैतिक प्रदूषण जे झालेलं आहे ते कसं थोपवायचं, त्याचं कारण श्रद्धेय भाऊसाहेबांसारख्या लोकांची वानवा इथं आता कमी जाणवायला लागली. हे माणसं गढूळ पाण्यामध्ये तुरटी फिरवण्याचं काम करायचे. आता तुरटी कमी होत चालली आणि आम्ही एका वेगळ्या दिशेनं वाहत चाललो. ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ते माणसं आपण पाहतो काय करताय. बाहेर आपण पाहतो सध्या काय चाललंय. आता काही सिरियल पाहायची गरज नाही, बातम्या सुरू झाली तरी मनोरंजन होतं. इतके उपमा, इतके विश्लेषण, इतके अलंकार, इतके उत्प्रेक्षा, हे सगळं छान. म्हणजे तुम्हाला त्यांची गंमत सांगतो, हे माणसं म्हणजे इतके सावध असतात की ज्यावेळेस एक मंत्री महोदय, महाराष्ट्रातले नाही दुसऱ्या राज्यातली गोष्ट आहे, की ज्यावेळेस ते एका तुरुंगाच्या भेटीला गेले तर त्या तुरुंगाधिकाऱ्यानं सांगितलं की साहेब कैदी खूप आहेत, हे बराकी कमी पडतायत, पाण्याची सोय नाही. तर मंत्री महोदय म्हटले की 5 कोटी या तुरुंगाला देणगी देऊन टाका. ते पुढे जातात एका महाविद्यालयाचा. आता प्राचार्य साहेब येतात, ते सांगतात लॅब नाही, आधुनिक कंपाऊंड नाही,
हॉस्टेल नाही, हे नाही, ते नाही, 20 कोटी द्या मला. शेवटी मी अशाच महाविद्यालयातून शिकून मंत्री झालेला आहे. 20 कोटी देऊन टाका या महाविद्यालयात. प्रत्यक्षात काय होतं, ज्यावेळेस त्या निधी मंजूर होतो, तुरुंगाला 20 कोटी आणि कॉलेजला 5 कोटी. मग विरोधी पक्षनेते म्हणतात, मी वृत्तपत्रात वाचलं होतं, तुम्ही महाविद्यालयाला 20 कोटी मंजूर केले, तुरुंगाला 5 कोटी मंजूर केले. आता उलट कसं झालं, तुरुंगाला 20 दिले, महाविद्यालयाला 5 दिले. तर ते विरोधी पक्ष नेत्याला म्हटले की तुम्हाला थोडं राजकारण कमी समजतंय, मी काय सांगतो नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही सांगा मला आता, म्हणे आपण आता या पुढच्या काळामध्ये शाळेत जाणार आहोत का? मग सोयी सुविधा कुठं पाहिजे? आपण जिथं जाणार आहोत, आता कॉलेजला 20 कोटी देऊन करता काय? आपण गेलो तर इकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर त्यांच्यावर बोलण्यासारखं फार आहे, पण आता तो काळ नाहीये म्हणून ते बोलत नाही मी इथं. परंतु अशा लोकांच्या, मग हे जे सगळं प्रदूषित वातावरण पाहून हे मी का सांगतोय, आशादायक एकच व्यक्ती या समाजामध्ये सध्या आहे जी मुलांचं भविष्य घडवू शकते, ती म्हणजे शिक्षक. आणि या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची निस्वार्थी थाप देणारे विश्वस्त आणि संस्थाचालक संस्था, इथं ते वातावरण आहे. म्हणून इथल्या शिक्षकांना मी सगळ्या राज्यातल्या शिक्षकांपेक्षा भाग्यवान समजतो.